बरं कसं काय मुंबईला वातावरण? इतकं छान आहे ना पप्पा की मी सांगू पण शकत नाही. खूप मस्त आहे. हा ना, हो, काय अडचण नाही ना? काहीच अडचण नाही. खूप रिलॅक्स मध्ये राहते. पण मग गरमी खूप आहे हो तिकडे. ती गरमीचं जाऊन मरते. आता हे पाहुणे येणार आहे ना, खूप चांगल्या घरातले पाहुणे सांगतात. कोण पाहुणे येणार आहे? तुला पाहिला नाही का पाहुणे, मग तुला कायला बोलवले मग बोर मी घरी? म्हणजे तुम्ही मला त्याच्यासाठी बोलवलंय का? त्याच्यासाठी तुला पाहुणे पाहायला येणार आहे ना. काय बोलताय पप्पा तुम्ही? मला नाही करायचं इतके लवकर लग्न यार. अगं शिकलेले ते शिकेल पोर आहे, सर्व्हिसवाली आहे वाटतं कोणतरी. तू कच एवढं भारी असून तू का? नाही, मी माझ्या चॉईसने लग्न करणार आहे. मला नाही करायचं. मी काय तो मला जर नवर जर पडलं तुला नाही म्हणता येणार नाही. पप्पा मला मुंबई साईडचाच मुलगा पाहिजे आणि मला तिकडे आता अरे हे सुद्धा मुंबईलाच आहे ना राहायला, फक्त ते खेड्यावरचे बरं राहिला मुंबईलाच आहे. ते काय फरक पडतो तुला? पण मला माझ्या लेवलचा मुलगा पाहिजे. तुझ्यापेक्षा भारी लेवलचे पोरगे. चला यार तुम्ही ना मला काय अशा रिकाम. तुम्हाला माहिती आहे मी किती दिवसात सुट्टी टाकून आले? तू सांग बरं हिला समजून. 2 दिवसात सुट्टी टाकून आले तुमच्यामुळे. हिला समजू सांग बरं. काय ग काय झालं? ऍक्च्युली मम्मा मी 2 दिवसात सुट्टी टाकली तिथं. मला म्हणे अर्जंट काम आहे. मला वाटलं काहीतरी इम्पॉर्टंट काम असं. यांनी कशासाठी बोलवलंय? कोणी पाहुणे येत आहे बघायला. अगं बाई मग किती दिवस असे राहणार आहे तू मला सांग बरं. अरे यार मला नाही करायचं इतके लवकर लग्न यार. अगं तू म्हणणं खरं आहे. तो उद्या काय कमी जास्त झालं तर तुझ्या मला नाक मुठी धरून चालायला लागन. पण मला माझ्या मनाच्या फिलिंग समजा ना तुम्ही. माझी चॉईस समजा ना काहीतरी. मला माझ्या चॉईसने करायचंय ना. म्हणजे आमचा अधिकारच नाही भैयाच्या अर्थी तुझ्यावर. तसा विषय नाही पप्पा. मी तुम्हाला दाखवणार. मला जो मुलगा चॉईस येईल ना तो तुम्हाला दाखवेल की मी. ही तुझी नाही चूक, तुझी आईची चूक आहे. आई माझं ऐकत नाही. अगं थांब जरा, आमचं पण 2 शब्द ऐकत जाय. आई वडिलांच्या पुढे मुलीने एवढ्या लवकर जायचं नाही. आम्ही गेलो का आई वडिलांच्या समोर कधी? अगं मम्मी तेव्हाचा जमाना वेगळा होता यार. आता तरी थांब मला. तरी तुला म्हणलो या पुढला मुंबईला पाठवू नको तू. तर तू ऐकत होती का? जाऊ दे माझी लेक शिकते ना. शिकू दे ना मग. शिकायला कोणी मना केले? मग शिकते पण आहे आणि जॉब पण मी करते. माझी फी वगैरे सगळे मी ऍडजस्टमेंट माझी करते. बाई लय हुशार आहे हो. असं काय करता तुम्ही? थांबा ना जरा. कवर थांबायचं? अहो तिचा विचार घेऊ द्या. तिला थोडस रिलॅक्स होऊ द्या. लगेच तुम्ही बरं मी काय तो सांगता मागणं चांगलं आहे ना. चांगलं मागणं हातातून गेले परत मागणं सापडतं का? अगं हात म्हण, आपण बघू पुढचं. बरं ठीक आहे घ्या बोलून. कोण आहे ते बघूया. तुझा हात म्हण. पाहुणे निघलेली निघाले? निघाली. बापरे तुम्ही तर बोलत नाही घरात काही काय नाही. लगेच पाहुण्याला बोलून घेतलं. अरे रात्रीचं पोहे न ते सगळं आणून ठेवले घरामध्ये. माझं तर टेन्शन घेते ना रे काम. अय ते तू रात्री तू पिशी उचकली का ती? टेन्शन नको घेऊ माझ्या. अय टेन्शन नको घेऊ. तू पिशी उचकली का? त्या पोहे लिंब कोथिंबीर सगळे आणून ठेवले मी. हा का? हा सर बनवायचे का? पण पप्पा तुमचं असं काम नव्हतं का? मला कॉलवर सांगायचं का तुला पाहुणे बघायला येणार आहे त्याच्यासाठी बोलवतोय म्हणून. अगं जाऊ दे शांत होय आता. जाऊ दे येता येईन पाहुणे. थांब बघू तर खरी आपण काय होतंय. टेन्शन नको घेऊ. मी आहे ना. हॅलो टेन्शन नको घेऊ. हा पाहुणे नमस्कार. हा येत होते ना तुम्ही आज निम्या रस्त्यावर? बरं नाश्ता वगैरे काय कुठं करू नका, डायरेक्ट या घरी. हो चालतंय चालतंय. या 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 पाहुणे 10-15 मिनिटं ते इड आले कशाला गावाला. पोहेल मी ते पुरीला नाही म्हणते. तिथं चहा पाजून चालले जातील ना ते. कशाला पोह्याच्या भानगडीत अगं पडताय? मी काय तो पाहुणे येऊन दे आधी पाहून दे. कशाला चहा आलेल्या पाणी केलं असतं? आलेल्या ठीक आहे. संधी हे बघ आपल्या घरची परंपरा आहे. कोणाला उपाशी नाही जाऊन द्यायचं. आलेल्या संधीचं सोनं करायचं. बरं ठीक आहे. आलेल्या संधीचं सोनं करून घ्यायचं. आलेल्या संधीचं सोनं करायचं नाही. मला जर तोपर्यंत इथं मुलगा चॉईस आला तरच. खुर्ची काढू नका तुटली ती. सुट्टे वगैरे नाही नाही खेड्यातले पाहुणे ते खाली बस त्यांचं काही नाही. हा खाली बसतील ना. ते आहे ते मग म्हणजे खेड्याचे मुलगा आणत होते तुम्ही मला आपण बघायला. ते राहणं मुंबईलाच आहे पण त्याचं गाव खेड्यातलं आहे ना. अच्छा ओके. त्यांना खेड्याचे ओळण आहे असं. अगं तो राहायला मुंबईला आहे बाई. मुलाचं शिक्षण वगैरे विचारलं का तुम्ही इंजिनियर पहिले? आहे तू म्हणते. कसला इंजिनियर आहे? इटा इटा नाही ठेवायचा नाही का? नाही नाही रेल्वेचे इंजिनियर आहे. नाही ग थांब ना. येऊ तर ते घरी विचारपूस केल्याशिवाय तुझं लग्न तिची करणार आता आहे मोर एअरपोर्टची काहीतरी प्रगती चालू आहे वाटतं. कसली? एअरपोर्ट ही महिन्याची एअरपोर्ट एअरपोर्ट. एअरपोर्ट. आता आम्हाला काय कळत आहे? हा ना. हा ते त्याचं कोर्स चालू आहे. सांगायचं आहे आम्हाला. आम्ही आता कमी शिकलेलो. ओके ठीक आहे तुला चालेल. म्हणून जास्त शिकवलं. बरं मी काय बोलते, मी जरा गावातून जाऊन येते. हा. माझं थोडं काम आहे. तो फॉर्म भरायचा आहे मला. तर मी आले जाऊ. बरं बरं ये जाऊ पटकन. ठीक आहे जा. आणि तोपर्यंत मी पोह्याची तयारी करू. हा पोह्याची तयारी करून आम्ही मी काय होतो कांदा बिंदा मस्त घाल हिरव्या मिरच्या पोहे बनवा असे. पाहुणे खुश झाले बाई. पाहुणे उठलेच नाही बाई.
पाहुणे जर फटले ना लगेच टपक्यान जाऊन दुसरा बाजार पोळ्या बिळ्या लगेच करून आता आपल्या दोघांमध्येच विषय राहू द्या, त्या पुरीला काही बोलू नका, ती टेन्शन घेते. नवर चांगला आहे चांगला आहे ना? चांगला आहे मग बघू ना आपण, तिला कशाला म्हणायचं काही. नाही पण तिच्या कानू घाला पाहिजे ना. हा ठीक आहे, पण जेव्हाच तेव्हा घालू ना, चांगला असेल वगैरे तेव्हा बोलू ना आपण तिच्यासोबत. तोपर्यंत पोहायची तयारी करते मी. हा ही का पाहुणीची गाडी दिसते का मी डवळी हे तर सांगितलं ना, हेच घर हेच घर आहे. बसले बरं का, दिसतंय कोणतरी. घर साधे पण आहे ना, साधे घर वाटते. हा मग चला मग बस. घर साधं का असे ना, पण माणसं चांगले पाहिजे. हा हम्म. ते मला तर वाटतं वाट बघते बरं का आपली. वाट बघते आपली. तुला बोललो होतं लवकर जाऊ, ती वाट बघताय कधीची. हो तू काय तिकडेच बसला तिथं जाऊन. हा चालायचे. हं. राम राम. राम राम. शिरपतराव ना, शिरपतराव ना. हो हो हा ते म्हटलं फोनवरती बोलणं झालं होतं. हा तुमचा फोटो नव्हता पाहिला ना मी. हा मग ते आम्ही शेजारी पाठीमाग विचारलं. हा. ते म्हणे समोरच घर आहे म्हणे, रस्त्याच्या कडेलाच आहे. म्हणून म्हणलं एकदा विचारून घेऊ असं. काही हे पाहुणे आहे का? हो. हे मामा आहे माझेवाले. घर थोडं साधंच वाटतं ना, हो चला काय हरकत नाही. खेड्यातले ना. नाही, आम्हाला सवय नाही ना, आता सिटी मध्ये राहतो ना. पाहुण्याला बसून द्या. ते मावाला गुडघ्याचा आजारी पाहुणे हा का? नाही नाही बसा बसा बसा, बसा. तुम्ही बसा. नाही तर मानले वर बस नाही नाही तुम्ही बसा ना, बसा डॉक्टर मला मांडी घालाय नाही ना बसा ना, काय हरकत नाही ना. दाखवलं नाही का मग डॉक्टरला? खेड्याने असंच राहतं, खालीच बसावं लागतं. बसा, हा चालेल, काय हरकत नाही, बसून घेऊ. घ्या बसून. चालेल. दाखवलं का डॉक्टरला? नाही ते गुडघ्याचं. हे गुडघ्याचं ऑपरेशन केलं ना तिने मांडी घालायला सांगितले ना हा का? हो का? बसा मग काय. खाली बसायचं. हा, हो काय बसा बसा. बसा. आपले आमच्याकडे चटाई बिटाई नाही बरं आहे राहत आपलं. खेड्यांनी. नाही तुम्ही बसा ना वरती, काय हरकत काय अहो आम्ही कधीच खाली बसलो नाही, आता पहिल्यांदा बसलो आपण. नाही आता ते पाहुणे खाली बसले मी वर बसायचं हा हा ते बरोबर वाटत नाही 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 काय हरकत नाही, हरकत नाही आपण आम्ही खाली बसत नाही, बरं आता काय. कुठं बसता खुर्च्यांवर? हा, मग आमच्या इथं खुर्च्या बिडच्या नाही बाबा. खाली चटई पण नाही का काही? चटई नाही नाही आमचं साधं घरा नाही ना. साधं सिंपल. कसं नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. शेवट ते म्हणे जुळत असतो ना हो बरोबर आहे. त्यांना लय फोन चालू राहता. ते बिझनेस आहे त्यांचा आला. हे दुसरं स्थळ आले अजून. ती ती त्यांना मुलगी नाही म्हणून सांगून देतात. ते श्रीमंतच स्थळ हा होतं, का? पैसेवाली पार्टी. नाही नाही नको नको, आपल्याला गरीबच बरं आहे. आमचं समज झाला ना चांगले डॉक्टर घेऊन जाते मला गुडघ्याचं ऑपरेशन करून घेते हा का? मग मुलीचं काय शिक्षण वगैरे किती झालंय? मुली आता बी कमल आहे मामा तुम्ही विचारा ना, मलाच विचारायला लावता सगळं. काय विचारतो मी. बीकॉम झालंय मुलीचं. हा का? हं. काय येतं का? काय येतं तिला? सगळं ते माणसाने ते काम करते आणि शिक्षण वगैरे कुठे झालं तिचं पूर्ण? सगळं मुंबईलाच मुंबईत झालं का? हा म्हणजे स्टँडर्ड आहे आमच्यासारखीच आहे ना. हो. हा पण स्टँडर्ड आहे खूप. मुंबईच्या मोठ्या कॉलेजमध्ये झालं. जिथे 1 लाख फी होती ती 2 लाख भरली आम्ही याची. अरे वा हा मग पैसा वाणी आपल्याला इंजिनिअरिंग पुरी करायची होती ना. रेल्वे मध्ये लय मोठं इंजिनियर आहे आता मी. अच्छा तुम्हाला फोन सांगितलं होतं ना मी. हो आता जेवढं मोठं मेट्रोचं काम झालं ना, हा ते याच्या आईच्या हाताखाली झालं. ऐक मेट्रो ट्रेन तुम्ही पाहिली नाही सर अजून. पूर्ण मेट्रोचं काम पुरा आराखडा आपलाच आहे. मेट्रो ट्रेन मध्ये यायची वरून ऐकून गाडी पडत हा वरच्या वरून ऐकून गाडी पडती वरून यायची वरून पडती म्हणजे वरून रेल्वे नाही बरं का? बर का, वरून रेल्वे, खालून गाड्या, पुन्हा खालून रेल्वे. अरे बापरे. लग्न झाले ते नेतील आपल्याला नाही, नाही, आपले संबंध जुळले तर घेऊन जातील ना काय. आणि काय हो, माणूस काय सोबत काय येतो हो. मग तेवढ्याच गोष्टी चालू. सासूला नेणार नाही काय वा विशेष नाही. सगळी मुंबई दाखवसान अच्छा मुलीची आई आहे ना. हा अंदाज आला होता. तिला आहे ना तिला समीधर पाहते समीधर कोण समुद्र कोण? काय ते? समीधर अहो समुद्र. अच्छा समुद्र. हो हो आता समुद्र नाही समुद्र येत नाही त्यांना. समुद्र. हा हा समुद्र बोलतो. बरं हसली मी. दाखव ना दाखव ना. मी सिंगापूरला ड्युटी केली 25 वर्ष. अच्छा आता इकडे आलो मग भारतात. लहानपणापासून तिकडेच होते ते. सिंगापूर माहिती आहे तुम्हाला? नाही एवढं नाही तिथं म्हणजे मोठा बीच आहे वगैरे खूप पाहायसाठी. 25 वर्ष तिकडेच होतो ना. हो हा याचे फोन यायचे कधीच आहे कधीच आहे. हा. पण आता मग सिंगापूरहून इकडे आलो मी. आता 1 महिना झाला इकडे आलो मुंबईत. हा. आता हे मुलीचं सांगितलं ठेपा. तुम्हाला कोणी सांगितलं? आम्ही ते बघितलं ना ग्रुप वरती. ग्रुपवर. हा बोलणं झालं तर आमचं फोन. तिने टाकले वाटतं मुंबईवरून हा का? पाय आपल्या पुढचं नशीब किती उजाडलंय हो ना. हा असे पाहुणे त्या शेजारच्या पोरीला तर येत नाही पाहायला. का हो? आपल्या घरी आले का पैशावाले? ती पोर काळी काळी आपली गोरी. नाही ऐका ना, ते तिथं पाठीमध्ये थांबलो होतो बाबूराव आणि ते कोणतरी बाबूराव होता. ते म्हणे आमची मुलगी आहे, आमची पाहून जा. नका हा? हम्म. ती पोर करूच नका नाही का? ती ना वशिलो 5 होईल पोरगी
हो ते बाबूराव किती आग्रह करत हो लय आग्रह करत होता. आता हे बघा ना फोनवर फोन चालू आहे. इकडे आमची करा आमची करा. पुऱ्या लय मागणे आले घरी ते म्हणे तुम्ही आमच्याच मुलीला करा म्हणे पहिले. या काही नावर जाऊन पसंत नाही केली. आणि आपल्याला कसं आहे मुलगी सुंदर आणि माणसं चांगले पाहिजे. अहो पैसा काय आम्हीच लग्नाला खर्च लावू. माणसं आम्ही चांगली पाहिजे. मला एक तगड्याचा आदर तगड्या वळा ऑपरेशन करून देऊ ना आपल्या मुंबईला. काय कापून टाकू आपण दगड कापून म्हणजे दुसरं लावून टाकू दुसरं बा लावता असं. येईल. त्यांना कळणार बी नाही. अहो 2-3 लाखात ऑपरेशन. टाकल्यावर कसं काय चालतं? 2-3 आपल्याकडे लय लाख पैसे आहे ना. पैशाला काय कमी आहे. हा फक्त आम्हाला मुलगी चांगली डायरेक्ट इथून कापून टाकायचं दुसरं लावून घ्यायचं पुरेसं. दुसरं तंगडं लावून भेटत ना. हा. बरं ते बीज टाक ना पोहे. टाकलं बिजं. हे पोहे बनवले का? मुलगी काय बनवले ना. हा नाही पोहे आम्ही खातो. मुलगी गावात गेली येऊन राहिली गावात गेली. मैत्रीला भेटे गेली ती नाही गेले का 5-5 10 5-5 वर्ष येत नाही परत. गावात गेलो नाही नाही मुंबईला गेलो. गावात गेल्यावर म्हणलं जर गावात 5-5 वर्ष येत नाही म्हणलं मग मुंबईला गेल्यावर तर आम्हाला मग याचं कल्याण झालं पाहिजे. म्हणजे मग आमची पोर गावात गेली का 7-8 पोरं मागत लागत तिच्या. हा? हा? आम्हाला सुद्धा दिसायला एवढी सुंदर आहे नाही आम्हाला सुद्धा तिकडे नाही तर मला वाटलं तुम्ही कल्याण मुंबई करता काही नाही असं नको. अहो, सुंदर आहे आमची मुलगी. हा नाही आलं लक्षात. आणि याला सुंदरच बायको पाहिजे. सुंदरच बायको पाहिजे. आणि आमच्या पूर्ण एक पोर सोडलं नाही. कसं का शिक्षण वाचून साईडला साईडला जेवढे नेले ना आखेला सुद्धा तिने शिक्षण केलं. मला वाटलं काय बोलताय. म्हणजे मास्तरी नाही का? नाही 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 मुलांसोबत तिच्या ग्रुपचे पोरं गेले ना मुंबईला पोरं पुरी बरं आखे हुशारच होऊन आले ते. असं मला वाटलं सोडलं म्हणजे काय. मी तर घाबरलो ना. पण आमचा पोरगा अहो बाई दिसली तर चष्मा लावतो. हा माहितीये का बाई दिसली का चष्मा लावतो डोळे बंद करून जातो. गाडीत कायम चष्मा ठेवला. आमची पोर इतकी जिद्दी रात्रंदिवसा करीत राहते. काय अभ्यास अच्छा अहो असं बोला ना तुम्ही. अभ्यास अभ्यास तशी तिला झोपच येत नाही. असं आहे का. जर नाही केलं तिला झोपच येत नाही. हा. अभ्यास 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 हा, लक्षात तुमच्या बोलण्याची टोनिंग त्याची का. अहो 2-4 सुंदर पोरी होत्या मुंबईला बीचवर त्या थांबल्या होत्या बिकनी घालून. हा येणे चष्मा लावून घेतला. हो मी चष्मा लावून घेतला डायरेक्ट ते चष्मा. बघत नाही अशा एवढ्या पोरी बघत नाही. त्याला फक्त संस्कारी सुंदर संस्कारी नवर हो 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 चांगलं करा चांगले चालेल करा. अहो म्हणून तर म्हणलं हा मुलगा तुम्हाला कुठेच मिळणार नाही. म्हणून तर इतके ऑफर आल्या ना काय सांगू तुम्हाला. बरं आम्ही लय स्थळ नाकारले. आणू का नाही आत नाही पहिले मुलीला बोला मुलीला बोला. खायचे अहो, खायचं प्यायचे तेच होत राहील. आम्ही खाऊनच आलोय. पाहुणे तुम्ही लांबून आली हिची सोय पाठी मागे बघ. जाऊन थोडस मोकळा जाऊन चर्चा हा, करायची. थोडं माझं पोट तुम्हाला बा चहा घ्यावं लागणार आहे सरबत घ्यावं लागणार आहे पोहे खावं पोरगी आली डायरेक्ट मध्ये गेली का. नाही नाही येईल येईल आता येईल पोरं. तोपर्यंत तुम्ही जाऊन या तुम्हाला आमच्या जेवण मसाले काय काळजी राहते जेवण काय आवडतं जेवणाचं काय तुम्ही जे प्रमाण देशाल ते आम्ही खाऊन घेऊ. हे खात्या ना हा खातो ना. चल चालायचं का जाऊन ये. येतो मग आम्ही जाऊ ना. पुढचं चांगलं होतं तू काला पुढची तगडी मागे उडीती. अहो इतकं नव्हतं चांगलं असेल मला बी माहिती नव्हतं. आता माहीत झालं ना त्यांनी सांगितलं ना आता आपण आपल्या दिदीला आहे ना चांगलं पटून सांगू. जाऊन दे म्हणजे ना उलट ना कर्ज बिर्ज उचलू लागलंच राहायचं. यांच्याकडनंच घेऊ ना 1-2 लाख रुपये 5 लाख आपल्याला पडेल अजून त्यांना ओढा बिंडा द्यावं लागेल उद्या जरा वर यांच्याकडनं घेऊ आणि मग त्यांना म्हणू नंतर देऊ आपण असं बोलू त्यांना. हा चालेल आणि आहे ना मटणं बिटण्याच्या भानगडीत नका पडू बसू. 12 नंबर आण ते स्वस्त राहत त्याचे बारी बारी तुकडे करून ते काय पाहणार आहे? 12 नंबर का ना हा त्याचे बारी बारी तुकडे करून आणू. स्वस्तात बसतं का. नाही नाही, आपण नाही खायचं पण आम्ही नाही खाती. मग असं करायचं का. बरं जा मग. बाई गाडी कोणाची उभी काय ना ते सकाळी दादा म्हणत होते की कोण पाहुणे येणार त्यांची तर नाही ना पण भलती मोठी गाडी. चला असू दे मुंबईमध्ये अशा किती पण गाड्या असतात त्यात काही. दादा तर खालीच बसले. काय झालं पप्पा काय नाही बस ना काय ग इतका वेळ लावता का. पाहुणे आले बघ फॉर्म भरायचा होता. पाहुणे आले तू तयारी कर. कुठे पाहुणे गाडी दिसते बाथरूमला गेले. होय पटकन जा तयारी कर. होय आवर मी चांगली. काही तयारी वगैरे नाही करणार असंच आहे. अगं बाई बरं, थोडस बरं, बरं, नीट काही नीट नाही. कावर. आता खेळायचं. बस इकडे बस बस बर बस बाई. ये जी पाहुणे ती नाही, मी पोरगी नंतर पण येते लय- ना. पाणी वगैरे पिऊन. नाही नाही हा पाणी बिनी पी. पाणी घे आणि लवकर ये ग ते पाहुणे आले बर का. हो मस्त वाटलं बरं का, मोकळं वाटलं. हो लय छान वातावरण पाठीमागं. लय भारी आमची हो तुमच्या गोठा वगैरे वाटतं पाठीमागं ना? मग गोठ आहे काय हे बकरे आहे आमच्याकडे. पार कोंबड्या जोंबड्या सगळे शेळ्या बिळ्या सगळे आहे आमच्याकडे. दूध येतं का दूध. काय कोंबड्या. हा मग हा मग तेच म्हणलं कोंबड्या केव्हापासून दूध कोंबड्या देणार? कशा काय दूध देतात? कोंबड्या अंडे देते मस्त दूध देते चांगले. चांगलं येतं का. बरं मी काय म्हणतो मारतीला हाक बार पाहुणे आले म्हणा पाहुण्याला आली का मुलगी? हो आले. अरे वा. द्या आवाज द्या बरं तुम्ही. आम्हाला काही आहे आता मला पण सिंगापूरला जायचं. काजल काजल पाहुणे आले चल.
अहो मला यांचं तिकडला प्रधानमंत्र्याचा फोन आला मला सिंगापूरच्या. पधरण मारतो हो बा प्रधानमंत्री म्हणजे पंतप्रधान. तुम्हाला हो ना. पाय 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 पाहुणे ते म्हणे या तिकडे पण पोर येत ना त्यांचे. बस खाली बस ग बाई, बस आहे बाई पाहुणे. मुलगी मॉडर्न एकदम. हा, मग मुंबईला राहते मुंबईला राहते ना मग मॉडेलच राहणार आहे ना. हो. तुझं पसंत आहे ना? मला पण पसंत आहे म्हणजे तुझ्यासाठी पसंत आहे बरं. म्हणून तर आम्ही म्हणतो आमच्या मुलीच्या मागे किती मुलं लागतात. बरं नेमकी नवरदेव कोणचा आहे? मी आहे ना हे मामा आहे. म्हणजे मला पसंत आहे म्हणजे हा, याच्यासाठी नाही नाही तुम्ही नाही पसंत तसं मामाचं बी झालेलं नाहीये. आमचं कसं असतं बा जर नाही मला पसंत पडली हा तर मग आम्हाला बी. म्हणजे कोणला गवाय नका ठेवायची बस हा हा हा. नाही म्हणायचं नाही. नाही म्हणजे घरात आलेला. ते कसं आहे आता मुली कमी आहे ना हो म्हणून मग आता नाही पटली का तिकडे लगेच. अहो माझे झाले होते 2-3 पण ते सांगू का? नको बाबा एवढं कुठे सांगा. जाऊ दे ते काय ते पोरी चांगले नव्हते संस्कार. हा म्हणजे पुरी पडल्या अहो ते माझ्या पैसे डोळा त्यांचा पैसे मागायचे सारखे. बरं मामा ते विचारा ना मुलीला हा. चौकशी करा ना. आवड कसली आवड काही छंद काही ऍक्टिंग अकॅडमी. ऍक्टिंग करते का म्हणजे सिरियल मालिका का? हो. अरे वा. तिला मोठे मोठे मी एक प्रोफेशनल ऍक्टर आहे. हो का? तिला मोठ्या मोठ्या पिक्चरचे फिल्मचे ऑर्डर हा का बरं का चांगलं आहे. म्हणजे करता येतं बा. ऍड फिल्म एक नंबर करायला. शिकलेली पण भरपूर आहे. शिवाय काय पाहिजे दिसायला सुंदर आहे अजून काय पाहिजे तुम्हाला. पसंत आहे आम्हाला पसंत पडली. ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे. हो का? अरे वा रात्र झोपत नाही ती हो का? अभ्यास करत राहते. कॅम्प्युटरवर काम चालू असतं. हो का? अच्छा अच्छा अच्छा. लॅपटॉप. मग झोपते केव्हा ही? पण झोपते केव्हा? 3 पाटे वाजता पाटे झोपते ती. मग दिवसभर झोपले तू राहत. टीव्हीत काम करते मला दिसली नाही ना कधी हा? आता. टीव्ही सिरियल मध्ये काम करते पण दिसली नाही ना कधीच. पडद्याच्या मागं राहते मी. ते टेक्निशियन आहे का? कॉम्प्युटर चालू राहते. कम्प्युटर हा. अच्छा. editing वगैरे. ती झोपते गावात सगळं काम उरकलं का तिचं मग पार 4-8 चालू झोपते. पहाटे. हा, बोले कष्टाळू आहे म्हणजे कष्टाळू आहे नाही का? लय कष्ट हळू. कष्टाळू आहे. कष्टाळू आहे ना? हा? हा, कष्टाळू आहे. म्हणजे मग आता ते तो पुष्पा टू निघला नाही का हा. त्याच्यात ती श्रीवल्ली आहे का हा. तिला मीच ऍक्टिंग शिकवेली. बाबा, बापू, इथं. मामा मग तर स्थळ भारी आहे. भारी आहे ना मग आपल्या म्हणजे आमच्या तोलापुरच स्थळ आहे. आमची पोरगी काय कमी दिसली नाही का नाही तुम्हाला? नाही पण तुमची परिस्थिती गरीब वाटली पण मुलगी जरा चांगली दिसते बरं का. आमच्या परिस्थितीवर नका जाऊ म्हणा सांगा यांना. ही बी श्रीवल्लीच वाटायला लागली मला. आमच्या पूर्ण वर आणले वर हो काय आमचं नाव आम्हाला हे ना बघा, आता काय म्हणते ही जर करते ना आता श्रीवल्लीला शिकवलं तुझ बघा पाहुणे. श्रीवल्ली आता काय म्हणते वर मुंबईला तरी काय कार्यक्रम असला का आम्हाला उठीतात हा सत्काराला. हो का? मग हिनं वर आणले ना हो ना? नाव नाव तुमचं नाव नाव वरती आणलंय असं. आमचं बी नाव वर येईल. ते ना माझ्या पप्पांना सवय आहे. म्हणजे मी जर तिला केलं तर माझे वर येईल बा. मी जर तिला केलं तर माझे वर येईल. लगेच वर येईन, लगेच वर येईन लगेच वर. अर्ध बोलायची सवय आहे त्यांना तशी तुम्ही अहो तुम्ही बोलले पोहे झाले ना, कधी कधीचे पोहे बनवतो? भिजत घातले. दगडी पोहे आहे ना म्हणजे हा? दगडी पोहे म्हणजे काय? आमच्या इकडे असेच पोहे असतात पोहे राहतात. गावाकडे. आपल्या ते मुंबईचं वेगळं. आपले दातबीत पाडता आता. आमच्या दादांनी पडायला लागले बाबा. अगं तुला ते नव्हते टाकायला लागले तुला ते दुसरे पोहे टाकायला ते आव दगडासारखे मग ती आता बोलणं होईपर्यंत भिजत तुझा हा त्याला वेळ लागला ते. त्याच्यामध्ये आणि ते पण पोतेच घातलेले. नाही हे पोते. म्हणजे दगडी पोहे आहेत, आता तुटणार नाही ना? अहो लय भारी लय मग पोतेच भिजत घातले नरम होती ना एकदम लुसलुशीत. पार तू मुंबईला राहते तुला खेड्यातलं माहिती आहे सगळं नाही? हा मग पप्पा मम्मी सांगते की कॉलवर. अच्छा अच्छा बालपण तुझं खेड्यात गेलंय. पण आता लग्न झाल्यावर मुंबईत राहायचं हिच्यासोबत कुठली मी मुंबईलाच राहते आता. आणि लगेच तुम्हाला मी सिंगापूरचं फ्लाईट बुक करतो हनीमून साठी कारण मी सिंगापूरला राहतो ना आपली सगळे हा आपण जातो ना सिंगापूरला आधी जमू दे तर खरं तुम्ही. ऐका आज म्हणजे तुला टेन्शन नाही सिंगापूरला बरं मामा एक काम करतो ना. कळतोय बाई तुला. नाव काय मुलीचं नाव काय काजल हा ते नाव तर तुम्ही विचारलंच नाही. काजल शिरपतराव. हा काजल शिरपतराव तोंडजोडे. हा तोंड जोडे का हा. हा, कोणाचं लय जणांचं आडनाव नाव का अच्छा आडनाव. म्हणजे अख्ख्या गावाचं नाव तोंड जोडी ना कोणाचं जोडता बाबा लय जणांचे गैरसमज करू नका तोंड बीट नाही जोडत ते. काय झालं असं लाडानं काय बोलता का तुला असं? मला काजू म्हणता आम्ही. काजू. काजू काजू हा काजू, मग याची बदाम. काजू पण आता काजू हा बदाम आहे बरं मी काय म्हणतो मामा कच्चा बदाम. मामा थोडं तिला नेऊ का थोडं साईडला. हा काय बोलतो ना. तुला काय बोलायचं का तू काय बोल. बोलायचं असं विचारून घ्या तू पण विचार बाई हा नीटकं विचार. आणि आम्हाला काय संसार तुम्हाला करायचे का हो? आणि एक काय करतो मागणं सोडू नको काय तिने काय सांगितलं एवढं ऐकून घ्या. नुसतं ऐकून नाही घ्यायचं मला त्यांच्या पण अटी शर्ती मान्यता हा पाहिजे. बरोबर काय नोकरीला आहे काय शिकलेला आहे काय करतो बाबा काय नाही सगळं विचारून घे परत आमच्यावर पडू नको हा जा इथे चल ना हा आपण थोडस पर्सनल बोलू चल. जा जा. हा, जा. ती पण येतील का आपल्या संग? हा? ती पण येतील. त्याला कशाला नाही नाही ते कशा बायको एकाला करायची दोघांना नाही करायची. मी येऊ का मग? मी येऊ का मी येऊ? नाही तू काय येतो नाही तर मला
मामा तू कशाला येतो बाबा? मागच्या करू नको बरं काही काही चाळी अगं बाई काय काय केलं होतं मागे? नाही मागे म्हणजे म्हणलं आता मामा सांग नाही ना. हा मामाचं समजून सांगायचं काम आहे. मी आधीच सांगते तुम्हाला, माझे पप्पा खूप डेंजर आहे. जर आधी काही चाळे केलेले असतील नाही ना, हो. ते विसरून जा. नाहीतर माझे पप्पा काय करेल, असं कुठं घालेल ना, कुठे उठण पण कुठे निघणार आमचे नाही. आम्ही लसाचे माणसं आहे. माणसे, अहो मी काय सांगतो कोणत्या पोरीकडे बघत पण नाही आम्हाला. मी जरी प्रोफेशनल असले ना, माझे पप्पा खूप डेंजर. एखाद्या खोटं ठोकलं जी शिबिर सुद्धा निघाला नव्हता. आईच्या बाप. बापरे. ती हाय, म्हणून म्हणलं काही असे बोलता खोटा बरं मोठा का असेल ना, बघा. खोटा ते मोठा बघा, असेल. असे बोलता आमच्या घरी. खोटा मोठा असेल. Danger बरं आहे. काजल जाऊन बोल. चल, आपण थोडंसं बोलू. आम्हाला मला सिंगापूरला जायचंय रात्री. जा वा, बोलून घ्या. तुम्ही बसा भाऊ, जाऊ दे मामा बसा तुम्ही काही नाही. बसा. ये, जाऊ दे आम्ही काही आम्ही करतो का आपण संपत पक्का करून घे काय? लग्न. हा, बघते ना. काय तुझ्या इच्छा अपेक्षा काय मग? हं? इच्छा अपेक्षा काय बा असं? माझ्या का काय नाही, मी माझं जे काम वगैरे करते ते काम करून दिलं पाहिजे. बट मला स्वयंपाक वगैरे काही येत नाही. हा का? खायला नॉनव्हेज वगैरे सगळं आवडते, हं. पण करता येत नाही. बसायची किती इथे कुठे बसायचं, कुठे बसायचं मग? इथे बसूया. चालेल ना, इथं बसलं तर. तिथं बुशावर जायचं का? तिथे खूप छान जागा आहे, आमचंच आहे ते. काय निघालं मग तिकडनं मग हे बघा, इथं बसायला छान जागा आहे. खडकावरती? हो. चल मग. तर तुमचं नाव काय बोलले? माझं नाव समा, म्हणजे तसं समीर आहे. अच्छा. सगळ्या प्रेमाने समाज करतात सगळे. ओ, म्हणजे फ्रेंड सर्कल वगैरे किंवा घरचे लोक बोलताना हा इथे छान जागा आहे ना, इथे बसू आपण ना. ते बसण्यासाठीच बनवलेली आहे. म्हणजे हो. माझे सगळे मित्र मैत्रिणी येतात ना मुंबईवर ना, अच्छा, काही फंक्शन वगैरे असलं ना, तर मग गावाकडे कसं हे याच्यावरच ठीक असतं. खूप छान जागा बनवली पण मस्त बेस्ट आहे. एकदम. पार्टी वगैरे करायला खूप छान असेल ना रात्री. हो, नाईटला बियर वगैरे पिला आम्ही इथंच असतो. बिअर पिते तू? हो. बापरे, मग तर तुम्ही नाही पित का? बसा नाही, ना. बिअर वगैरे नाही पित. काही टोचील बर का? मग काटे. त्याच्यामुळे करून घेतलं ना. हो, मला पण इतकी सवय नाहीये नाही का? बसायची. मला टोचलं चाल, पण तुला नाही टोचलं पाहिजे. नाही तुला काय जास्त त्रास होईल काय काही टोचलं खालून तर. हो, नाही मला आता ते कमीत कमी येत असते ना मी मध्ये 8 दिवस, त्याच्यामुळे आता सवय लागली. काही बरं, मी विषय काय म्हणतो मेन मुद्द्याचं बोलू का? बोला ना. तुझं काही इकडे बाहेर लफडे बिफडत नाही ना? हं? लफडे बिफडत नाही ना बाहेर? माझं का होतं एका विशाल नावाच्या मुलासोबत, पण आता नाही. म्हणजे होतं हं. सगळं करून बसली? हा म्हणजे सगळं करून बसले का त्याच्यासोबत? फिरायचं जायचं इकडे तिकडे? हा, फिरायला वगैरे जायचो ना आम्ही, अच्छा, मग आता पण आता काहीच नाही. हो का? बट तो मला हप्त्यातून एकदा भेटायला येत असतो. हो, हा, मग लग्न झाल्यावर पण चालेल की तुमचं? काय भेटायला येणं वगैरे ना, हो. तो मित्र आहे माझा, त्याला काय होतं. तर लफडा म्हणते ना, मग आता मित्र म्हणते. म्हणजे काय कळत होतं लफडं होतं, पण आता फ्रेंडशिप रूपांतर झालंय ना त्याचं. नाही. बरं बरं, पहिले होतं आमचं. एक काम कर, तुझा नंबर वगैरे आहे ना देऊन ठेव. जर माझं मन झालं ना तसं आपण बोलून घेऊ. नंबर टाईप करायच्यामध्ये लगेच देऊ का? मग काय बोलायला आपल्याला सोपं राहील ना. नंतरचं बघू काय होतं काय नाही, पण तू छान मुलगी आहे. माझा मन मोकळा स्वभाव आहे. तुमची किती अफेअर होती पहिले? माझे काय अफेअर बिफेअर नव्हतं, मग पण 2-3 मुली होत्या फिरायच्या त्या माझ्यासोबत. अच्छा, मग काय झालं त्यांचं? आहे अजून बी. मग त्यांना मी आवडायचो, मला त्या गोष्टी नाही आवडते ना. तुम्हाला जेवणामध्ये काय काय आवडतं? जेवणामध्ये मला सगळंच आवडतं, व्हेज नॉनव्हेज सगळं खातो मी. पण मला एक पण येत नाही. मला एक पण येत नाही. मग तुला काय येतं मग? बट मला मेसचा टिफिन लावलेला आहे तिथे, मेस लावलेली मी. मग ते तसं लग्न झाल्यावरती हा तसं आपल्याला गरज पण नाही. आपलं घरानं खूप मोठं आमचं आलं, माणसं बिनसं राहतील कामाला. तर तुला काही तुम्ही स्वयंपाकाची काही म्हणजे गरज नाही. स्वयंपाकाला बाई ठेवशाल ना? लेडीज ठेवशाल ना स्वयंपाक? बाहेर ठेवायला काय, मी जेवढं मला तेवढं बाहेर ठेवील, फक्त तुम्हाला परमिशन दे. म्हणजे बायासाठी काय, आमचं घरानं मोठं आहे ना, त्याच्यामुळे आमच्या घरात खूप बाया राहत्या कशाला? कामाला. हो, संध्याकाळची वेगळी, सकाळची वेगळी, दुपारची वेगळी, सेपरेट बाया डायरेक्ट स्वयंपाकासाठी? हो. अच्छा, नाही सगळंच कामाला, सगळं म्हणजे? म्हणजे घरकाम, झाड लोट, स्वयंपाक, भांडे धुणी, सगळ्या कामाला वेगवेगळी बाई आहे. हो, असं बोला ना मग तुम्ही. हा, आणि ते बाकी जसं दुसरं काही नाही ना? आणि त्यांना जसं म्हणलं तसं करून देते मला त्या काय? स्वयंपाक. अच्छा, हो, आणि कधीच नाही म्हणत नाही म्हणतच नाही ते. कशाला? म्हणजे कधी बी स्वयंपाक माग, नाश्ता माग, काही पण माग. ओ अच्छा अच्छा, सॉरी हा, माझी गलतफहमी होती थोडीशी. आता कसं आहे ना, तुम्ही असं अर्धवट बोलतात ना. आणि मी आहे ना त्यांना जेव्हा म्हणलं तेव्हा हातात देतो. काय?
पेमेंट म्हणजे अच्छा. कधी बी मागू, हो मी नाही म्हणत नाही. पण मग विषय कसा आहे ना, तुम्ही असं अर्धवट बोलतो माझ्या पप्पांसारखं. माझ्या पप्पांची आणि तुमची बॉन्डिंग चांगली जमली. हा मग वा वा वा, छान आहे छान आहे. हा, कारण की माझे पप्पा पण असंच तुमच्यासारखे अर्धे बरं बोलतो. ऐक ना, अरे? काय काय मत आहे तुझं? मी आवडतो तुला. तुला असते म्हणजे आवडते. हो, अजून लग्न व्हायचं बाकी जाते आहे. त्याला काय? काय काय कसं काय वाटतं मी तुला? तू एवढी लाजते काय? आपण पहिलेच करून घे ना आपलं, म्हणजे सवय असली म्हणजे कसं सोपं जाईल पुढे कशाला? सोबत राहायला यायला त्याला. हा तर ठीक आहे. आज तुम्ही फर्स्ट टाइम आलेत माझ्या मग इथं. त्याला काय आलं? हा ठीक आहे, मला आवडले तुम्ही, पण तुम्ही असं चिटकू नका यार. अगं मग मुलगी शेवटी आपल्या चिटकायचीच आहे नंतर लग्नाच्या ते नंतर. लग्नाच्या नंतर ना तुम्ही आता का चिटकताय? बघतो किती एनर्जी आहे. नाही, माझी एनर्जी असते, नका बघू तुम्ही. मग लग्न झाल्यानंतर बघा की. बरं तुला मी पसंत आहे का नाही तेवढं मला सांग फक्त. हं? तुला पसंत आहे की नाही तेवढं सांग. हो. मग कसं लाजते? तसं नाही ना, हम्म. त्यासाठीच मी तुला बाहेर बाजूला बोलवलं. अच्छा, तुम्हाला मी पसंत आहे. एकदम प्रदक्षिण. तुम्हाला किस आवडतो का? मला किस्सा असा आवडतो ना. इतका किस्सा आवडतो ना. अहो तो नाही म्हणत मी, मग? खोबऱ्याचं म्हणते. हा मी तोच म्हणतो ना, मला तोच आवडतो. मग तुम्ही असं जवळ का घेताय? नाही, जवळ म्हणजे आता जवळ घेतलं बा, असं जवळ जवळ केलं म्हणजे लवकर ऐकत असं. नॉनसेन्स. देशील ना तू किस मला? खोबऱ्याचा. हो खोबऱ्याचं, अजून बटाट्याचं. हम्म, मला सगळंच किस्सा आवडतं. हा हो. अच्छा. बरं ऐक ना, जर तुझे मम्मी पप्पा नाही म्हणले मग कसं करायचं? नाही, दादाचंच खूप चाललंय, म्हणजे माझ्या पप्पांचंच खूप चाललंय. बरं ऐक, की इकडे लग्न जास्त वेळ घालवण्यात काही मजा नाही आहे. ते वाट पाहत असतील म्हणजे काय करताय नेमके. हम्म, चालायचं मग? ओके. चल. काही अजून काही शंका? अजून काही शंका नाही. तुम्ही शिक्षण वगैरे किती झालंय तुमचं? शिक्षण वगैरे माझं भरपूर झालेलं आहे. तरी पण सांगायला मग एवढं मी लिहून नाही आणलं. पण तुम्हाला म्हणजे BA MA त्याच्यानंतर B.Com. LLB BCom सगळं शिक्षण करून बसलोय मी. अच्छा, हा, मग नोकरीला काय नाही लागली? नोकरी नाही ना, इंजिनियर आहे ना मी. सांगितलं ना इंजिनिअरिंग केली. कसलं इंजिनिअरिंग? रेल्वेमध्ये इंजिनियर आहे ना. अच्छा. सांगितलं की ते मेट्रो वगैरे मीच बनवली ना. हा का? हो, तू काय टेन्शन घेऊ नको इतके तू. मोठे तुम्ही बनवले? हो What? मग मुंबईची मेट्रो आहे ना, तिथे सगळे प्लॅन आपलेच आहे. असं वाटत नाही का तुम्ही ज्यादा बच्चन मारता म्हणून काहीतरी? चल बाबा, ते वाट पाहत असतील, मामा वाट पाहत असतील. जर आपण वेळेवर गेलो नाही ना, लगेच मामा येतील वापस. हात तर पकड कमीत कमी. नाही, नको. ते आमच्या इकडे लग्नाच्या अगोदर हात वगैरे नाही काय मुंबईला राहिलेली मुलगी अरे असं करते. मी ठीक आहे, पण माझ्या घरचे घरचे का? नाही, मी असं जेंट्सला हात नाही लावू शकत. घरचे कोणी बघायला गेले? बरं ते ठीक आहे, मी काय बोलते, तुम्हाला आमची जागा वगैरे कशी वाटली? तुझी जागा अशी भारी आहे ना, की भारी जागा आहे ना, असं वाटतं तिथेच थांबून जावं. हे काय जाळलं होतं काय माहिती पप्पांनी नेनी? हे काय आहे काय माहिती? काहीतरी टाकलेलं असेल ते. काय माहिती? चल चल पटकन. ते बघ कशी वाट बघताय बघ. बस कसं काय वाटली कसं मुलगी? काय वाटली? लय भारी. तिने मला दाखवलं, म्हणजे सगळी जागा, केली नाही ना? सगळी जागा दाखवली. काही गडबड केली तर मला सांग. कसं वाटलं बाई तुला? ठीक आहे का? आवडलं ना? बरं तुम्हाला मुलगी आटपली? आवडली? लय भारी मुलगी. मग आता आहे ना, तुम्ही डायरेक्ट तयारीला लागले तरी चालेल. मी तर म्हणतो लगेच तुम्ही पाठवून दिली तरी काही हरकत नाही. घेऊन जाऊ गाडी जागा आहे. कोणाचा आहे पावर पहिले? कोणचा फोन? आम्हाला फोन बिन घेतला बरं का नंबर. पण मला लग्न मोठं हॅलो, करायचंय. लय मोठं करील मी हा बोला ना. लग्न. हो नाही नाही, पुढला स्थळ गेले सगळं विचार आम्ही तेच गणगणित आहे. ते आहे. हो, असं मागणं मोठं आलं का माप नाही परत. छान वाटलं. हा का? शिकलेला बिकलेला काय नोकरी कर? हो मुंबईची हो, नवरदेव. तिने मला सगळं दाखवलं. हो इंजिनियर आपलं शेती आपण बसायला नाही केलेलं का ते गोल? आगीन गाडीचे इंजिनियर आहे, आघाडीची इंजिनियर आघाडीची. हा सांगत असेल पाहुण्याला. कधी हा का? नाही दुसरे असतील. हो येले स्टँडर्ड लोक गाडी घेऊन येते, डवळी गाडी. हा डवळी गाडी, मला जरा कपडात गोळा आला जरा. सिल्वर कलर आहे. सिल्वर कलर. हा मला बरं मी चेक करून घेतो. ते फोटो टाका बरं, मला फोटो टाका बरं. 2 नंबरची व्यवस्था आहे का इकडे? का हो? फोन कोणाचा आहे? काय काजल? ते 2 नंबरला जायचं होतं यांना. हा? थांब ग. टॉयलेट अहो, फोन कोणाचा आहे सांगा ना. काय म्हणत होते मला सांगा तर खरी. काय टॉयलेटला जायचं?
आम्ही जाऊ नका जाऊ नका थोडं नाही हो, थांबा नाही बस ना ते मामीला पोहे कर लगेच विचारलं पण तिथं नाही विचारलं ना पोहे करायला तू काय मामी करायचे अजून थांबा नाही पोहे बे राहू द्या नाही नाही थांबा थांबा राहू द्या पोहे बे अहो मला दाखवा काय चाललं हो? आता पाहुणे आले तुम्ही काय बघताय बघू दे काहीतरी बघता येते काय झालं दादा काय पप्पा थांब ना चला ओ टॉयलेट आली आपल्याला काय अहो थांबा काय काय करत होता असं? थांब 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 थांब. का हो? वर उठा तुम्ही किती लोकांचे असे पुरे काय झालं हो लग्न काय झालं लग्न ना लग्न लग्न तुम्ही किती किती पुरीला फसवले किती जण नाही हे फोटो तुमचेच आहे ना कोणचे हे बे फोटो बा बरं फोटो तर लय हे छान आहे. आमच्या सारखेच दिसतात हो. आमच्या सारखे दिसतंय. तुमचे सर आमच्या सारखे दिसता त्याला बडे कपडे वेगळे ना तुमच्यासारखे नाही, तुम्हीच आहे ते. दर दर कुट 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 काय? अरे 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 बापरे ये बाबा अरे नका आम्ही नाही ते ये बाबा अरे आम्ही नाही ना आम्ही नाही ना हे आम्ही नाही ना ओ मामा आम्ही नाही नाही मामा चला बाई काय फसवलं तर वरचं वर मग एवढे लोक इच्छित असतात बघितलं ना पप्पा अरे त्या गंगारामचा फोन आला म्हण अशी एक टुळी म्हण टुळी ती ना फशी ती म्हण फक्त येत्या करते बायको नाही करते कुठे येतात बुवा असं तुम्ही थोडक्यात? एक तर शेतातले शेतकरी आहे तुमचं शिक्षण झालेलं नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला कोणीही फसवून जाईल हा. नाही मी या गोष्टीवर कधीच विश्वास ठेवायचा नाही बाई. त्यांनी माझा नंबर मागितला तिकडे गेला नंबर दिला नाही ना मी त्याला रॉंग नंबर दिला याला म्हणते ऍक्च्युली मी मुंबईमध्ये राहते मला बरं मी का तो येडे बसण्यापेक्षा त्या म्हशी सोडले तिकडे गप्पा मारी जाऊ चला आपण चाल बरं म्हशी तर तिने गप्पा मारू चला